शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी त्यांचे पती संजय घाडी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करीत धनुष्यबाण हाती घेतला। रविवारी दुपारी एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला। मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानण्यात येतोय, कारण दहिसर भागात घाडी दाम्पत्याचे मोठे काम होते। संजय घाडी हे मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक होते। तेथील भागात त्यांचे चांगले कामही होते, तर संजना घाडी यांचेही पक्षात चांगले काम होते। घाडी दाम्पत्याने पक्ष सोडल्यावर नेते विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली। शिवसेनेमध्ये निर्णय काही ठराविक टोळक्यात मनाने घेतले जात आहे। आम्ही निरीक्षक म्हणून प्रामाणिकपणे काम केले, मात्र तिकीट वाटपात आमच्या कामाची दखल घेतली गेली नाही। काही नेते मातोश्रीत केवळ अंतरून पांघरून घेऊन यायचेही बाकी राहिले आहेत, अशा शब्दात संजना घाडी यांनी नाव घेऊन विनायक राऊत यांना सुनावले। शिवसेनेच्या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत राहिलो, पण तरीही नेहमी आमच्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहणे आणि आम्हाला काही मिळू नये, प्रतिनिधित्व देऊ नये याकरिता काही लोक जाणीवपूर्वक प्रयत्न करीत होते। खरे तर ठाकरे आणि शिवसेनेला दाऊदपासून धोका नाही, तर विनायक राऊतांपासून धोका आहे, अशी टिप्पणी संजय घाडी यांनी केली। संजना घाडी कोण आहेत ते पाहूयात। संजना घाडी या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या होत्या। संजय घाडी हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते। शिवसेनेत पक्षात गेली अनेक वर्षे त्यांनी काम केले। महिला सेनेच्या आक्रमक नेत्या म्हणून संजना घाडी यांची ओळख होती। 2 दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने पक्ष प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती, यातही संजना घाडी यांचे नाव होते। पण पक्षांतर्गत वादाला कंटाळून त्यांनी आज अखेर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला।